नमस्कार. 2-4 दिवसांमध्ये मला इतके मेसेजेस आणि कॉल आले की मी एसईबीसी तर आहे सर, मी मराठा आहे, पण मला मराठ्यांचं सर्टिफिकेट माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे एनसीएल पण नाही आहे, किंवा ते दोन्ही आहेत. आता व्हॅलिडिटी कुठनं आणू, व्हॅलिडिटीला नको वाटाले. मग सर माझ्याकडे एससी ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट आहे, मग मी त्यांना अप्लाय करू का? आता ह्या दोन मध्ये ना काय करू हे मुलांना कळेना झालंय. आता म्हणणार, बऱ्याच जणांचे थोडेसे विचार करणारे लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, ते म्हणतात महाराष्ट्रात मराठा खूप आहेत, त्यामुळे सगळे जर एसईबीसीनं अप्लाय केले तर ह्यांची मेरिट जास्त लागेल, ईडब्ल्यूएसची मेरिट कमी लागेल, मी ईडब्ल्यूएस न करू का? आता मी सांगतो ह्या दोघांच्या मेरिटमध्ये ना खूप मोठा फरक नसणार आहे. डिफरन्स काय हा पहिला बघूया. ठीक आहे. आता एसईबीसी साठी जागा किती आहेत? ज्या गव्हर्नमेंटनं आपल्याला दिलेला आहे 10% ऑफ सँक्शन इनटेक, जे काय सँक्शन केलेला इनटेक असतो, म्हणजे एका डिव्हिजन मध्ये समजा 60 जागा आहेत, तर 60 जागांच्या 10% म्हणजे 6 सीट्स आहेत. ठीक आहे. हा रिझर्व दिलाय. ईडब्ल्यूएस ला तिथं पण 10% ऑफ सँक्शन इनटेक, पण हा एक्स्ट्रा आहे, हा रिझर्वेशन मध्ये आला. एसईबीसी ना एसईबीसीचं आरक्षण पकडलं तर महाराष्ट्रात टोटल आरक्षण 60% झालेलं आहे. म्हणजे एससीचं 13%, एसटीचं 7%, ओबीसीचं 19%, आता एसईबीसी आलं त्याचं 10%, अदर कास्ट म्हणजे एनटी वगैरे मिळून हे असे टोटल मारला, यात एनटी ए बी सी डी हे सगळं मारलं तर 60% झाले, पण हे एक्स्ट्रा 10% आहे. मग ह्या परत 6 सीट्स आहेत. मग तुम्ही म्हणणार अहो एसईबीसी ला पण 6 जागा आहेत, ईडब्ल्यूएस ला पण 6 आहेत, मग फायदा काय? एक इथं सांगतो, हा एक्स्ट्रा कोटा आहे. एक्स्ट्रा कोटा कुठं आहे? एक्स्ट्रा कोट्याचं सांगतो, एक्स्ट्रा कोट्याचा इश्यू कुठं आहे? ईडब्ल्यूएस आणि टीएफडब्ल्यूएस, ट्युशन फी वेव्हेअर स्कीम, ह्या 6 सीट आणि ह्या 3 सीट, इथं 5 सीट आहेत. ह्या एक्स्ट्रा सीट आहेत, म्हणजे ह्याचा एक तोटा होणार. कुठं होणार सांगतो, सेकंड इयरला तुम्ही जर ब्रँच चेंज करायची असेल तर तुम्ही करू शकत नाही. म्हणजे हे कंपल्सरी, हे एक्स्ट्रा सीट्स आहेत, इथं अलाउड नाही. ह्या कास्ट मधली सीट आहे. कास्ट मध्ये ह्या ज्या काही सीट तुम्ही मिळाली ना, समजा तुम्हाला फर्स्ट इयरला मेकॅनिकल मिळालं होतं आणि तुम्हाला कम्प्युटर करायचं आहे आणि सेकंड इयरला तुम्ही शिफ्ट करू शकताय कम्प्युटर ब्रांच, तर कधी करू शकताय? ह्यामधनं करू शकताय. ओपनची सीट मिळाली चालेल, ह्या कास्ट मध्ये मिळाली तर चालेल, पण इकडं अलाउड नाहीये. टीएफडब्ल्यूएस आणि ईडब्ल्यूएस ला अलाउड नाहीये. हा एक तोटा होता, कारण का हा एक्स्ट्रा सीट्स दिलेत ना गव्हर्नमेंटनं, त्यामुळे इथं अलाउड नाहीये. तुम्ही विचारा कॉलेजांमध्ये जाऊन, हे इथं चालत नाहीये, इकडं चालतं. राहिला प्रश्न काय की सर आम्हाला एसईबीसीचं काहीच मिळत नाही हो, आमच्याकडे डॉक्युमेंट नाहीत आणि आमच्याकडे ईडब्ल्यूएस आहेत. ईडब्ल्यूएस आहेत, तुम्ही अप्लाय करू शकताय. जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट आहे तर तुम्ही ईडब्ल्यूएस सीटला अप्लाय करू शकता. हे मिळत नाही, कारण बऱ्याच मुलांचं काय म्हणणं आहे, सर आमच्याकडे एसईबीसीचे डॉक्युमेंट्स नाही आहेत, मग आम्ही ओपनला जाऊ का? ओपनला जायला पाहिजे का? सर आमचं नुकसान होणार का? नाही आहे, तुमच्याकडे ईडब्ल्यूएस आहे तर ईडब्ल्यूएसनं तुम्ही अप्लाय करू शकता. पण ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट स्टेट गव्हर्नमेंटचं पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. काही मुलांच्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट कशाला? JEE थ्रू किंवा जोशा काउन्सिलिंगसाठी काढलेलं आहे तुम्ही, ते इकडं चालत नाही. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट स्टेट गव्हर्नमेंटचं जुनं असेल तर तिथं. आता काय प्रॉब्लेम आलाय सांगतो. आता सध्या तहसील ऑफिसांमध्ये जे चालू आहे ते विचारतात कुठल्या कास्ट आहे, मराठा असेल तर एसईबीसी, ईडब्ल्यूएस देईना झालेत आणि ईडब्ल्यूएस तिथे मिळत नाही, मग एसईबीसीचं काढा, एसईबीसीचे डॉक्युमेंट्स नाही आहेत. मग दोन्हीकडे ही मुलं तर अडकलेत. आता ह्याच्यावरती सोल्युशन प्रत्येक ठिकाणी मी विचारलं, जवळपास 4-5 तालुक्यांमध्ये मी चौकशी केली, 1-2 बाहेर जिल्ह्यांच्या बाहेर केल्या चौकशा, पण प्रत्येक ठिकाणून वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्यामुळे कुणाचं खरं आहे खोटं आहे हे मला स्वतःच कन्फ्युजन आहे. त्यामुळे विनाकारण चुकीची गोष्ट सांगू नये असं मला वाटतं, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळ्या गोष्टी यायला लागल्यात. त्यामुळे तुमच्या तालुक्यात जावा, तुम्हाला काय सांगतात ते फॉलो करा, कारण शेवटी डॉक्युमेंट देणारे ती आहेत. तुमचा तालुका, तुमचा ते सेतू ऑफिस असेल ते देणार आहे. मग तिथला नियम काय लागतो, तुम्हाला मिळालं सर्टिफिकेट मिळाल्याशी मतलब आहे. तुमच्याकडे स्टेटचं ईडब्ल्यूएस असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस ना अप्लाय करा, एसईबीसी असेल तर एसईबीसीचा अप्लाय करा. पण आता नवीन काढायला चाललाय, म्हणजे आतापर्यंत काहीच केलं नव्हतं, तर त्यांना फक्त एसईबीसीचे सर्टिफिकेट्स मिळतील मराठा असतील तर. ईडब्ल्यूएस काय बाकीचे जी काय आहेत त्यांच्यासाठी.
ठीक आहे, मी हा एक बेसिक डिफरन्स सांगितला. इथं 10% रिझर्वेशन आहे, इथंही 10% आहे, पण इथून EWS गेला किंवा TFWS ची सीट घेतली तर सेकंड इयरला ब्रँच चेंज करू शकत नाही. हा, काही मुलं असतात ब्रँच चेंज करणारी, खूप कमी असतात, म्हणजे जास्त काय नाही आहेत, एक 4-5% विद्यार्थी बाबा ब्रँच चेंज करून जातात, पण त्यांना हा ऑप्शन राहत नाही जर इकडून सीट घेतली तर. हा, हे सर्टिफिकेटच मिळत नाही, EWSचं सर्टिफिकेट आहे तर EWS थ्रू अप्लाय करा. हा, ते पण स्टेटचं पाहिजे, ते चेक करून घ्या. व्हेरिफिकेशनच्या वेळी घोल घालतात तिथं लोक ते, की नाही हे वेगळं आहे ते वेगळं आहे. फॉर्म भरताना काय बोलत नाहीत, रजिस्ट्रेशन केलं व्हेरिफिकेशनला सापडतंय सगळं. त्यामुळे थोडंसं चेक करा 2-3 दिवस अजून आणि देन रजिस्ट्रेशन करून घ्यावं. ओके, हा एक बेसिक डिफरन्स आहे. तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. चला, थँक्यू.